का मंत्री झालो उभे आहेत ना वाट लावण्यासाठी प्रेमाने बाबूवर बस करतात आणि कुठे टाकतात त्यांना कमेंट करा. भारत माता की भारत माता के जय श्रीराम जय श्रीराम. मंचावर उपस्थित असलेले कडवट हिंदुत्ववादी आमदार माझे सहकारी सन्मान्य महेश लांडेजी, आमचे उपस्थित असलेले दोन्ही प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आता आरती संपन्न झाली. 2 वर्ष या आरतीला पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने मला आणि महेश दादांना आणि सगळ्या आपल्या प्रमुख लोकांना इथे बोलवलेलं आहे. तिथे त्या रूम मध्ये जेव्हा काही काळासाठी आम्हाला कोंडून ठेवलेलं तेव्हा आमच्या स्वामीची ओळख करून दिली. म्हणजे त्याच्या अगोदर जे काही बोलत होते मला वाटलं की कोणतरी असं धिप्पाड असेल, तुमच्या महेश दादांची पर्सनॅलिटी असेल आणि 55-60 वर्षाचा कोणतरी असेल, पण आला तर आपला एक 29 वर्षाचा तरुण आणि त्याच्याकडून जी काय माहिती ऐकली मला खरंच आश्चर्य वाटलं की आपल्यासारखाच एक हाडामासाचा तरुण एवढं मोठं हिंदुत्वाचं काम करू शकतो. स्वामीला खरंच सल्यूट आहे, सल्यूट. आणि इथे उपस्थित असलेले असंख्य ते गौरक्षक आहेत, मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि फार आशेने आमच्याकडे पाहत आहात. शेवटी हे सरकार आपण सगळ्या जणांनी का आणलं? आज सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जेव्हा आम्ही शपथ मी माझ्या मंत्रिपदाची घेतली तेव्हा असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मला फोन केला, संपर्क केला की नितेशजी आमचा आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेला. जेव्हा आमच्या देवेंद्रजीने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने एक कडवट हिंदुत्ववादी गौरक्षक म्हणून मुख्यमंत्री खुर्चीवर तिथे बसलेला आहे. आणि म्हणून या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या मनात जे जे काही गौरक्षकांचं काम करतात, काही सेवा करतात, तुम्हाला सगळ्या जणांना मला विश्वास द्यायचा की आता आपण विरोधी पक्षामध्ये नाही, उगाच आपल्या पोलीस बांधवांना त्रास द्यायचा नाही की बाबा नितेश राणे काय बोलला, उगाच केस डायरी बनवायची गरजच नाही. पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. आता सरकार म्हणून गौरक्षकांची कशी सेवा आणि कसं संरक्षण केलं जातं याचं असं उदाहरण तुम्हाला देऊ की परत कोण आपल्या गौरक्षकांकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. वाकड्या नजरेने बघून दे आजमावून आपल्या लोकांना करतायत दादा मदत. सगळे असंख्य आपले हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते करतायत मदत. पण आम्ही प्रशासनाला नेहमी एवढंच सांगतो, काल मी सासवडमध्ये होतो तेच सांगत होतो की हा देश संविधानाच्या अनुसार चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, ज्या संविधानामध्ये जे कायदे बनतात तो प्रत्येकाने पाळायचा असतो. जेव्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून काही कायदे बनवले जातात, GR काढले जातात, ते काय आम्हाला का फावला वेळ भेटत नाही आणि आम्हाला विधिमंडळामध्ये कंटाळा येतो, घरात कोण विचारत नाही म्हणून आम्ही काय कायदे बनवले जात नाही. त्या कायद्याचा अर्थ असतो, त्या नियमाचा अर्थ असतो,
तो GR काढल्यानंतर संबंधित प्रत्येक डिपार्टमेंटने ज्याला त्या कायदा अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे त्या प्रत्येकाने त्या कायद्याची अंमलबजावणी करायचीच असते, ही भूमिका आणि हे विश्लेषण त्या GR मध्ये दिलेलं असतं. मग एवढ्या सोप्या गोष्टी आम्ही विचारतोय ना. मला एक कळत नाही का गौरक्षकांना गायींचं संरक्षण करण्याची महाराष्ट्रामध्ये गरज काय? कायदा आहे ना आमच्याकडे. 14 ते 19 जेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणून जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा बसले, त्या 5 वर्षामध्ये आलेला कायदा आहे. मी तेव्हा विधिमंडळामध्ये मी पण आमदार म्हणून होतो. मग आम्ही कायदा बनवायचे कशाला? कायदा बनवल्यानंतर अगर त्याला कायदा तोडतच असतील आणि कायदा तोडण्यामध्ये प्रशासनामधून काही लोकांची मदत होत असेल तर मग विधिमंडळाला मग टाळं मारून टाकू ना. गरज काय तिकडे? कशाला कॅबिनेट मध्ये आम्ही बसायचं? म्हणून त्या प्रशासनाला आम्हाला एवढंच म्हणायचं की आता हे भगवादारांचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्राचा हिंदू समाजाने हे सरकार निवडून आणलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही कोणाचं लागून चालून इथे करायला देणार नाही. उगाच दाड्या पुरवण्याला देणार नाही. जे कायदे अन्य लोकांसाठी बनले हेच कायदे आम्हाला तुम्हाला पाळायला लागतात. साधं बघा 10ची डेडलाईन असते आता कार्यक्रमाची. जेवढे काही हिंदू समाजाचे कार्यक्रम होतात कोण हिंमत करतं का ती 10 वाजताची डेडलाईन तोडण्यामध्ये? जो नियम पाळलेला आहे बरोबर 10 वाजता आपले हिंदू समाजाचे सणासुदीचे कार्यक्रम संपतात. मग हिंदू समाज म्हणून अगर आम्ही सगळे नियम कायदे पाळू शकतो आणि ज्या देशामध्ये हिंदूंची 90% लोकसंख्या आहे, ज्या भारताला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही त्याची ओळख सांगतो, त्या भारतामध्ये अगर हिंदू सगळे नियम पाळत असतील तर मग बाकींचं काय? उगाच मच्छर मारण्यासाठी ठेवलेत का काय? कशाला उगाच लाड करायचे त्यांचे? जो कायदा अन्य लोकांना लावता तो पाळा. गौ हत्या बंदीचा कायदा आमच्या राज्यामध्ये असेल, त्याचा GR निघाला असेल तर प्रत्येकाला तो पाळायलाच लागेल, हे आज मी तुम्हाला सांगून जातो. आणि मी गौरक्षकांना सांगेन तुम्ही गायीची सुरक्षा करा, पकडा, पण जो अधिकारी त्या संबंधित कत्तलखाना आणि गायी चोरीच्या लोकांना मदत करत असेल त्या अधिकाऱ्याचं फक्त नाव माझ्याकडे पोहोचवा. बाकीचं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर सोडून द्या. नाही बघणार आमच्या गाईतल्या कुठल्या वाकड्या नजरेने हा शब्द तुम्हाला मी देऊन जातो. आता पुढे उगाच अंगावर घेऊ नका, घाबरून तर मुळीच नका हो. आम्ही मंत्रालयात बसतोय, काय चिंता करतात? जेव्हा काय घेऊतो तेव्हा एवढी धाक होती, आता तर आम्ही बसतोय तिकडे. कोण बघणार सांगा मला? म्हणून कसली तुम्ही चिंता करता? काय आजूबाजूला भीतीचं वातावरण काय? ताटात पिरा की आम्ही हिंदुत्वादी आहोत, हिंदुत्वाचं काम करतो, हे हिमतीने जाणायला सांगा. आता हिंदू समाजाला साठी तुम्ही काम करणार नाही, या राज्यामध्ये हिंदू म्हणून आता तुम्ही फिरणार नाही, मग काय महाविकास आघाडीच्या काळात फिरणार काय? ते अब्बा डब्बावाल्यांच्या वाळे. तुम्ही एक तुम्हाला सांगाल, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलेलो आहे. आता काय आम्हाला टोकाची भाषणं, धमक्या, इशारे देण्याची काय गरज नाही. सरकार आमचं आहे. पोलिसांची मदत आम्ही घेऊ, पोलिसांना सांगू काय काय करायची गरज आहे, कुठे कुठे गायची गरज आहे, कोणाची हिंमत तोडण्याची गरज आहे. अहो ह्याच आमच्या सरकारच्या जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा आमच्या गाईला राज्यमाता देणारे, हेच दर्जा देणारे हेच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. कशाला चिंता करता?
काय यापुढे प्रत्येक गौरक्षकाला सांगेन, आमच्या स्वामी विवेला सगळ्यांना सांगेन, काही चिंता करू, आरामात बस, काय पाहिजे त्या गोष्टी करा, आम्ही बसतो इथे. कायदा कोणी मोडत असेल आम्हाला एवढंच सांग, कायदा मोडायचं नाही कोण. जो GR मध्ये लिहिलाय आता गो हत्या बंदी कायदा, मी स्वतः फडणवीस साहेबांना सांगेन, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की त्या कायद्याला अजून कडक करा, जेणेकरून हात कापले पाहिजे पुढे. जेवढ्या राज्यामध्ये कटकखाने असतील त्याची फक्त एक यादी आणि आमच्याकडे आणून द्या, फक्त यादी आणून. आता 100 दिवस पण सरकारला घालून आलो या, फक्त आणून द्या आणि नंतर 6 महिन्यानंतर तो कत्तलखाना तिथे आहे का जरा तो पाहायला. मी तुम्हाला शब्द देतो, या सरकारच्या काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला आम्ही कत्तलखाना मुक्त करून दाखवू, हा शब्द तुम्हाला मी आणि आता काय तुमची मतं मिळवायची नाही, सगळ्या निवडणुका संपलाय. आश्वासन विश्वासन देणारे आम्ही लोक नाही. आम्हाला तुमचा समाज, हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्यावर राहतो. मला आमचे पत्रकार विचारतात, इथे मंत्री जातात, कसं बोलतात तुम्ही सगळ्या गोष्टी. अरे बाबा, मंत्री आमदार नंतर आहे, पहिले हिंदू आहे, एक लक्षात घ्या. माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर काय मंत्री लिहिलं नसणार, माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हिंदू लिहिलं असणार, याची जाणीव मला आहे. म्हणून कशाची चिंता करू नका. जे कायदेशीर आहेत त्याच गोष्टी या राज्यामध्ये होणार आणि त्यासाठीच आम्हाला जनतेने त्या मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे. त्यासाठी जनतेने भगवादारांचा आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडून आणलंय. म्हणून या निमित्ताने मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही कशाची चिंता करू नका. स्वामी असतील आणि असंख्य जे गौरक्षक आहेत. आता माझ्याकडून सत्कार केला, मला बोलला, साहेब आमची काळजी घ्या. काय करायचं, मी बसतोय ना बाबा इथे, मी आणि महेश दादा आहे ना. महेश दादाची गाडी बोलताना जरा 2nd गिअरवर होती. मी विधिमंडळामध्ये 4थ्या गिअरवर बघितली आहे गाडी, कशी चिरफाड होते आम्हाला माहिती आहे. गाडी सगळं आता गदा 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 हलायला आम्हाला कळतं महेश दांडगे बोलतायत वाटतं. म्हणून काय ते आम्ही आहोत सरकारमध्ये आणि आमच्यासारखे आम्ही दोघंच नाही आहोत, खूप असे निवडून आलेले आहेत. काही मंत्री झाले आहेत, काही आमदार झाले आहेत आणि आता तुमच्यासाठी विधिमंडळामध्ये बसले आहेत, एक तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून याच पद्धतीने आपण सगळेजण जसं आज एकत्र आलो, एक ताकदीने एकत्र आलो, हिंदू समाज म्हणून एकत्र आलो, तसं भविष्यामध्ये पण जेव्हा गरज भासेल त्याच पद्धतीने एकत्र यायचं आणि हिंदू समाजाची ताकद दाखवायची, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करतो. आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझा आदर सत्कार केलात, यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. आमच्या स्वामीला सांगी 29च आहे आणि 30,000 गाई वाचवल्या आहे. अशा जागी स्ट्राईक रेट राहिला ना, तू तो फार म्हणजे 1-1 लाखाची गाई वाचवशील, पण तुला तुझं काम वाढवावं अशी शुभेच्छा देणार नाही, पण तुझं काम कमी करण्याचं काम सरकार म्हणून आम्ही करू एवढं आणि हे सरकार हे गौरक्षकांना आदर देणारं सरकार आहे. म्हणून तुमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी ही आमची असेल असा शब्द तुम्हाला इथे देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.